नमस्कार. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मराठी आणि इंग्लिश बाराखडे आपण कसे तयार करू शकतो एका वेळेस. आणि त्यानंतर मी दाखवले होते की 2 अक्षराचे शब्द आपण त्यासाठी कसे बनवायचे आणि काना कसा वापरायचा हे दाखवलं होतं. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे विलांटीचा वापर कसा करायचा. या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवत आहे आता विलांटीचा वापर कसा करायचा आहे. आता ही पहिली विलांटी आणि ही आहे दुसरी विलांटी. आता पहिल्या विलांटीसाठी इंग्लिशमध्ये वापरता आय, पहिल्या विलांटीसाठी काय वापरता आय आणि दुसऱ्या विलांटीसाठी वापरता डबल ई. आता हे कसं वापरायचं आता मी तुम्हाला शब्दात सांगते. आता कला पहिली विलांटी की, कला दुसरी विलांटी की, या पद्धतीने. आता कला पहिली विलांटी, पहिल्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला आय. तर क म्हणजे काय, त्याच्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला के आणि पहिली विलांटीसाठी काय आय हा झाला की. तर तसंच ही हा दुसरी विलांटी. आता ह्या कला काय दुसरी विलांटी, त्याच्यात क म्हणजे के, त्याला दुसरी विलांटी म्हणजे ई, के डबल ई. पहिल्या विलांटीसाठी आय वापरायचा आहे आपल्याला आणि दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई वापरायची. पहिल्या विलांटीसाठी आय आणि दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई वापरायची. तर त्याच पद्धतीने आता दुसरा शब्द सांगते मी तुम्हाला. जसं डला पहिली विलांटी डी, डला दुसरी विलांटी डी, मला पहिली विलांटी मी, मला दुसरी विलांटी मी. आता ड साठी काय वापरतो आपण डी. आता तुम्हाला ABCD ही समजली पाहिजे आधी. ABCD समजली, कुठल्या अक्षरासाठी काय वापरतो हे जर समजलं तर तुम्ही बरोबर पद्धतीने अक्षर बनवू शकणार आहेत. आता डी साठी काय ड आणि त्याला पहिली विलांटी म्हणजे आय, डी. तर ड म्हणजे डी, त्याला दुसऱ्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला डबल ई. त्याच पद्धतीने मी, मला पहिली विलांटी आहे म म्हणजे यम, मला पहिली विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला आय, मला म म्हणजे यम, मला दुसऱ्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला डबल ई. पहिल्या विलांटीसाठी आय वापरायचा, दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई वापरायची. या पद्धतीने आता हे दाखवले तुम्हाला. की साठी के आय की, के डबल ई की, दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई वापरायची, पहिल्या विलांटीसाठी आय वापरायचा. ड साठी डी आणि विलांटीसाठी आय, पहिल्या विलांटीसाठी आय, दुसऱ्या विलांटीसाठी डबल ई. तर त्याच पद्धतीने टी त्याला पहिली विलांटी ती, त्याला दुसरी विलांटी ती, नला पहिली विलांटी नी, नला दुसरी विलांटी नी. त साठी काय वापरायचं आहे आपल्याला टी, साठी काय वापरायचं आहे आपल्याला टी. त्याला काय आहे पहिली विलांटीसाठी काय वापरणार आपण आय आणि साठी काय टी, त्याला दुसरी विलांटी डबल ई, टी डबल ई टी. तर न साठी काय वापरायचं आहे आपल्याला यन म्हणजे यन, त्याला पहिली विलांटी आय, न म्हणजे यन, त्याला दुसरी विलांटी डबल ई. याच पद्धतीने आता तुम्हाला मी शब्द तयार करायला शिकवते. आता आपण एखादं तुम्हाला नाव सांगते कसं बनवायचं. नीता, आता नीतासाठी आपल्याला काय वापरायचं आहे न म्हणजे यन. याच्यासाठी पहिली विलांटी कोणती विलांटी आहे दुसरी विलांटी. दुसऱ्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला हे काय आहे नीता. आता यन साठी काय वापरायचं आहे आपल्याला, न साठी काय वापरायचं आहे यन, त्याला
पहिली विलांटीसाठी काय वापरायचं आहे आपल्याला आय. आणि साठी काय, साठी आपल्याला वापरायचं आहे टी. आणि ह्या कान्यासाठी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं आहे मी, ह्या लाईनसाठी ह्याला काय म्हणतो आपण काना. ह्या लाईनसाठी काय वापरायचं आहे आपल्याला ए. NITA. बघितलं किती सोप्या पद्धतीने जमू शकतो आपल्याला नाव. नीता NITA. तसं मालिनी. आता म साठी काय वापरणार आहे आपण यम. म साठी काय वापरायचं आहे आपल्याला यम. म. त्याच्या कान्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला ए. ह्या कान्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला ए. आता हा काय यल. ल म्हणजे यल. आणि ही त्याला दुसरी विलांटी. दुसऱ्या विलांटीसाठी काय आहे डबल ई. न. आता न साठी काय आहे यन. आणि त्याला दुसरी विलांटी डबल ई. आता बघा किती हे नाव किती सोप्या पद्धतीने लिहू शकता तुम्ही. यम मालिनी. म म्हणजे यम, त्याला काना द्यायचा म्हणजे ए. आणि ल म्हणजे यल, दुसरी विलांटी डबल ई. न म्हणजे यल आणि त्याला दुसरी विलांटी ई. मालिनी. आता अजून एखादा शब्द सांगते मी तुम्हाला, कसा सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आता बाबी. आता हे काय आहे बाबी. आता ब साठी काय वापरणार आपण बी. ब साठी काय वापरायचं आहे आपल्याला बी. आणि ही लाईन म्हणजे काना, त्याच्यासाठी काय वापरायचं आहे ए. परत बी. बला दुसरी विलांटी आहे म्हणून त्याला काय वापरायचं आहे आपल्याला डबल ई. बाबी. समजलंय. या पद्धतीने तुम्ही छोटे छोटे शब्द तयार करू शकता. विलांटी कशी वापरायची, पहिली विलांटी, दुसरी विलांटी. पहिल्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे आय. दुसऱ्या विलांटीसाठी काय वापरायचं आहे डबल ई. या पद्धतीने जर तुम्ही एखादे असे वर्ड लिहून पाहिजे छोटे छोटे, किती, मीती, मिताली, या पद्धतीने जर तुम्ही लिहिले तर तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला समजेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नाही काही वाटत असेल तर मला कॉमेंट्स करून सांगा. थँक्यू.